आज अनुमधू किचन मध्ये बनवूया गुढीपाडवा विशेष साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट महाराष्ट्रीयन थाळी. मस्त चमचमीत छोली पुरी, मटार भात, बासुंदीच्या चवीची खीर, पापड असा मिनी बेत आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम झटपट कुकर मध्ये छोलेची भाजी बनवूया. त्यासाठी 1 वाटी काबुली चणे म्हणजे छोले 5-7 तास मी रात्रभर भिजवून घेतलेत. तर पहा छोले छान भिजले आहेत. आता एक मसाला बनवू. त्यासाठी गॅसवर लोखंडी तवा ठेवलाय. तव्यावर तेल टाकून 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेऊ. खोबरं छान तांबूस भाजून झालं की यात 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची खोबऱ्यासोबत एखादा मिनिट परतून काढून घेऊ. त्यानंतर थोडं तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे. इथे मी 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत. कांदा भाजला की एक रफली चिरलेला टोमॅटो या कांद्यासोबत एखादा मिनिट परतून घेऊ. मसाला भाजून थंड झाल्यावर मिक्सरला याचं एकदम बारीक वाटण करून घ्यायचंय. हे पहा याप्रमाणे. आता भाजीला फोडणी देऊ. त्यासाठी गॅसवर कुकर ठेवलाय. यात 2 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र, चिमूटभर हिंग आणि तयार वाटण घालून वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. मग यात 1 चमचा लाल तिखट. लाल तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1.5 चमचा छोले मसाला घालून 1 मिनिटभर परतून घेऊ. मसाले जळू नये म्हणून मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घालत आहे. वाटण छान परतलं. यात 1 चमचा बेसन पीठ घालून चांगलं परतून घ्यायचं. बेसन पिठामुळे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो, भाजी मिळून येते. आता लगेच भिजवलेले छोले ऍड करू आणि 1 मिनिटभर परतून घेऊ. मसाला छोल्यांना कोट झाला पाहिजे म्हणजे भाजीला चव मस्त येते. तर पहा मसाला छोल्यांना छान कोट झालाय. आता गरजेनुसार यात गरम पाणी घालायचंय म्हणजे भाजीला चव आणि तरी दोन्हीही छान येईल. आता यात 1 चमचा कस्तुरी मेथी क्रश करून घालायची. चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करू. कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ. तोपर्यंत पुरीचं कणिक भिजवून घेऊया. त्यासाठी 3 कप गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा. रव्यामुळे पुरी छान फुगते, खुसखुशीत होते. चवीपुरतं मीठ, पाव चमचा साखर आणि थोडं पाणी घालून घट्ट कणिक भिजवून घ्यायची. यावर थोडंसं 1 चमचा तेल टाकून मळून घेऊ. तर हे पहा घट्ट कणिक मळून घेतली. आता हे झाकून 10 मिनिटं कणिक भिजण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत साधा सिंपल प्लेन मटार भात बनवूया. त्यासाठी 1 वाटी बासमती तांदूळ 2-3 वेळा पाण्याने धुवून 5 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे. गॅसवर कुकर ठेवलाय. यात 1 चमचा साजूक तूप आणि 1 छोटा चमचा तेल घालायचं. मग यात 1 चमचा जिरे, 1 तमालपत्र, 1 हिरवी वेलची फोडून घालायची. परतून घेऊ. मग यामध्ये 1 छोटी वाटी मटार घालायचे आणि मगाशी भिजवलेले तांदूळ पाणी नितरून यात घालायचे. त्यानंतर घालायचंय पाणी. 1 वाटी तांदूळ आहेत तर त्याच्या दुप्पट 2 वाटी पाणी घालायचं. चवीपुरतं मीठ घालून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर पहा छोले भाजीच्या कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. कुकर थंड झालाय. मस्त चमचमीत छोलेची भाजी तयार आहे. छोलेही मऊ शिजलेत. भाजीला रंग पहा किती सुरेख आलाय ना. अगदी झटपट ही भाजी तयार होते. तसेच इथे भाताचा कुकरही झालाय. झाकण काढून बघू. तर बघा मस्त मोकळा सुटसुटीत साधा सिंपल मटार भात तयार आहे. यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करू. इथे मी बासुंदीच्या चवीची स्वादिष्ट खीरही बनवून घेतलीये. याची रेसिपी तुमच्या सोबत लवकरच शेअर करेन. इथे पुऱ्यांचं पीठही छान भिजले. पीठ एकदा मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. लगेच पुरी लाटून घेऊ. तेलाचा हात घेऊन गोल पुरी लाटून घ्यायची. जास्त जाड नाही की जास्त पातळही नाही अशी पुरी लाटून घेतली. आता पुऱ्या तळून घेऊया. त्यासाठी तेल चांगलं गरम पाहिजे. आता तेलात पुरी सोडूया. तर पहा पुरी काय टम्म फुगते ना. पुरी छान तळून झाली. काढून घेऊ. फुल गॅसवर सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेऊया. पुऱ्या तळून झाल्या. आता एक तांदळाचा पापडही तळून घेऊ. तयार झाली अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने गुढीपाडवा विशेष महाराष्ट्रीयन थाळी. मस्त चमचमीत छोले मसाला, त्यासोबत गरमागरम पुरी, साधा सिंपल मटार पुलाव, बासुंदीच्या चवीची खीर आणि पापड. एकदम मस्त बेत होतो हा.
इतर वेळी तुम्ही कोणत्याही सणाला किंवा बर्थडे पार्टीला ही थाळी बनवू शकता. नक्कीच तुमचं कौतुक होईल आणि सर्वांना आवडेल. या पाडव्याला अशा पद्धतीने ही थाळी नक्कीच बनवून पहा. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.